श्री स्वामी समर्थ. कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते की सर्व काही योग्य असतं. शिक्षण, स्वभाव, संस्कार, रूप, नोकरी, पण लग्नाचा विषय आला की काहीतरी अडथळा येतो. मंडळी कुठे जुळून येत नाही, कुठे बघायला वेळ जातो, कुठे एकाला पसंत पडतं पण दुसऱ्याला नाही, आणि मग हळूहळू मन खट्ट होतं. माझं लग्न होईल का हा प्रश्न मनात घर करतो. मंडळी, पण मी आज तुम्हाला जो उपाय सांगते ना, तो फक्त एक श्रद्धा, मनोभाव आणि सकारात्मक विचारांचा उपाय आहे. हा उपाय अगदी सोपा आहे, पण त्यामागची शक्ती प्रचंड आहे. कारण हा उपाय नारळ, मंत्र आणि श्रद्धा या 3 गोष्टीवर आधारित आहे. मंडळी, हा उपाय मुलगा आणि मुलगी दोघांनीही करू शकतात, आणि एखादा व्यक्ती आपल्या मुलगा किंवा मुलीसाठी किंवा मग मित्रांसाठी किंवा मग नातेवाईकांसाठीही करू शकता. पण महत्त्वाचं म्हणजे मनात कुठलाही संशय ठेवू नका. हे खरंच होईल का असं विचार करू नका. मनात विश्वास ठेवा, माझं लग्न नक्की होईल आणि योग्य ठिकाणीच होईल. मंडळी, ज्या दिवशी तुमचं मन शांत असेल, कुठलाही वाद संवाद नसेल, त्या दिवशी सकाळी स्नान करून हा उपाय करा. मंडळी, आता आपण उपाय सुरू करण्याची प्रक्रिया बघूया. एक पाण्याने भरलेला नारळ घ्या. हा नारळ शक्यतो स्वच्छ आणि नवा असावा. वापरलेला नारळ वापरू नका. मंडळी, दुसरं म्हणजे त्यावर कुंकू आणि हळद भिजवून स्वास्तिक काढा. स्वास्तिक म्हणजे शुभत्व, मंगल आणि समृद्धीचं चिन्ह. स्वास्तिक काढताना हे देवा, माझ्या जीवनात मंगलकारक योग आण असं म्हणत म्हणा. मंडळी, त्यानंतर तिसरं म्हणजे एक लाल किंवा पांढरा कापड घ्या. हा कापड नवीन असावा. त्या कापडात हा नारळ ठेवा आणि त्या नारळावर थोड्या अक्षता टाका. मंडळी, अक्षता टाकताना लक्षात घ्या, त्यात तुटलेले अक्षता नको. अक्षता न तुटलेले म्हणजेच पूर्णत्वाचं प्रतीक असतं. मंडळी, त्यानंतर आता दोन्ही हातांनी हा नारळ धरून डोळे मिटा आणि पूर्ण एकाग्रतेने ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा म्हणा. मंडळी, हा मंत्र विष्णूचा आहे, जो जीवनातील सर्व अडथळे दूर करतो आणि योग्य जोडीदार मिळवून देतो. मंडळी, हा मंत्र म्हणताना मनात आपल्या विवाहाचा सुंदर चित्र डोळ्यासमोर आणा. मी लग्नाच्या मंडपात बसले किंवा मग बसलो आहे. घरात आनंद आहे, सर्वजण हसत आहे. मंडळी, हा पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन फार महत्त्वाचा असतो. त्यानंतर मंडळी, गणपती बाप्पाचं स्मरण करा आणि ओम गणपतेय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. गणपती म्हणजे विघ्नहर्ता, सर्व अडथळे दूर करणारा. हा जप म्हणताना मनात म्हणा, बाप्पा, माझ्या विवाहात जे काही अडथळे आहेत ते दूर कर. त्यानंतर कुलदेवताला नमस्कार. जे कोणी तुमच्या घरचे कुलदैवत आहे, जसे खंडोबा, भवानी माता, मारुती किंवा जोगेश्वर किंवा मग इत्यादी, त्या देवतेला मनोभावे नमस्कार करा. त्यानंतर आपल्या गुरुजनांना नमस्कार करा, कारण गुरु म्हणजे मार्गदर्शक प्रकाश. त्यानंतर मंडळी, सर्वात महत्त्वाचं, आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना नमस्कार करा. असं म्हणा, आजोबा आजी, माझ्या पूर्वजांनो, माझ्या विवाहाचा मार्ग तुम्ही खुला करा. माझं लग्न योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीसोबत होऊ द्या, अशी प्रार्थना करा. मंडळी, त्यानंतर नारळाशी संवाद साधा. दोन्ही हातांनी नारळ धरून डोळे मिटा. ज्या ज्या अडचणी तुमच्या विवाहात आहे, कोणी पाहिलं नाही, जुळत नाही, नकार मिळतो, विलंब होतो, ते सर्व मनातलं नारळाला सांगून टाका. हे नारळ, तू देवांचं साक्षीदार आहेस. माझ्या मनातील सर्व इच्छा घे आणि त्या परमेश्वरापर्यंत पोहोचव. माझा विवाहाचा मार्ग मोकळा कर, असं त्या नारळाला म्हणा. मंडळी, त्यानंतर नारळाचं कापड नीट बांधा आणि त्या कापडाची गाठ मारा. मंडळी, हा नारळ तुम्ही घरातल्या पूजा घरात, कपाटात किंवा कुठेही लटकवू शकता.
काही लोक हा नारळ मंदिरात पण ठेवतात, पण असं न करता तुम्ही हा नारळ घरातच ठेवा. मंडळी, या नारळात तुमची इच्छा आहे, तुमचं मन आहे, त्यामुळे त्याला रोज एकदा नमस्कार करा आणि मनात म्हणा, माझं लग्न योग्य ठिकाणी होणार आहे. मंडळी, ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करता त्यानंतरचे काही दिवस तुम्हाला मनात शांतता जाणवेल. 21 ते 40 दिवसात कोणीतरी माध्यमातून, ओळखीने, नातेवाईकांमधून किंवा अचानक एखाद्या संपर्कातून योग्य नातं समोर येईल. जर मुलगा किंवा मुलगी दोघंही उपाय करत असतील तर त्यांच्या जीवनात शुभ प्रसंगाची सुरुवात होते. मंडळी, विशेष सूचना म्हणजे उपाय करताना कुठल्याही प्रकारची नकारात्मक भावना ठेवू नका. हा उपाय फक्त एकदाच करायचा आहे. नारळाला आदराने ठेवा, तो फेकू नका किंवा विसरू नका. मंडळी, लग्न ठरल्यानंतर किंवा योग जुळल्यावर तो नारळ आपल्या कुलदेवताच्या मंदिरात अर्पण करा. मंडळी, श्रद्धेची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा श्रद्धेने काही करतो तेव्हा आपल्या विचारांची ऊर्जा विश्वात जाते. त्या ऊर्जेचा परिणाम म्हणून योग्य वेळ, योग्य व्यक्ती, योग्य परिस्थिती आपल्याकडे येते. हा उपाय म्हणजे देवाशी संवाद साधण्याचा एक सुंदर मार्ग आहे. देवाकडे जाण्याचा रस्ता मनातून जातो आणि मन सकारात्मक झालं की जीवनात विलक्षण बदल घडतात. मंडळी, प्रत्येकाचं लग्न हा केवळ योग नाही, तो एक देवी नियोजन आहे. कधी उशीर होतो पण चुकत नाही. म्हणून हा उपाय करताना घाई करू नका, पण विश्वास मात्र ठेवा. देवाला तुमचं नाव, तुमची इच्छा आणि तुमचं योग्य जोडीदार माहीत आहे. फक्त तुम्ही त्याला ओळखायला तयार व्हा. श्रद्धा ठेवा, मन एकाग्र ठेवा आणि या उपायावर पूर्ण विश्वास ठेवा. मंडळी, 40 दिवसाच्या आतच काहीतरी चांगली बातमी नक्कीच मिळेल. जय कुलदेवी माता.